कृष्णा आंधळेचं शेवटचं लोकेशन पुण्यात सापडले. म्हणजे सुदर्शन घुलेला पण पुण्यामध्येच अटक केले आणि पुण्यात घुलेला अटक केल्यावरती त्याच ठिकाणी कृष्णा आंधळेचं शेवटचं लोकेशन सापडलं होतं. पण लोकेशन शेवटचं पुण्यात सापडले, पण कृष्णा आंधळे पुण्यात नाही सापडला. मुद्दा हा आहे, कृष्णा आंधळेचा एन्काउंटर केला आहे का? कृष्णा आंधळेला इथल्या व्यवस्थेनंच मारलेला आहे का? कारण कोणाला तर लपवण्यासाठी कृष्णा आंधळेचा खात्मा तर नाही ना केलेला, कृष्णा आंधळेची हत्या तर नाही ना केलेली. कृष्णा आंधळे काय नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये गेलाय काय? तो नागा साधू तर नाही ना बनला. मग कुणाला तरी लपवण्यासाठी, अक्काला सेफ ठेवण्यासाठी कृष्णा आंधळेची हत्या तर नाही ना केली. कृष्णा आंधळेची हत्या पण केली जाऊ शकते ना. त्यांच्या अक्काला लपवण्यासाठी किंवा बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यासाठी कृष्णा आंधळेचा एन्काउंटर पण केला गेला असू शकतो. काय सांगावं. नमस्कारच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 महिना पूर्ण झाला. 1 महिना होऊन पण या हत्येतला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे, तो हरामखोर कृष्णा आंधळे अजून पण आपल्या पोलीस प्रशासन व्यवस्थेला सापडलेला नाहीये. मग यावेळेस अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य आठवतं. अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कोणाकडे मांडू, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. अण्णाभाऊ साठेंचे वाक्य वास्तववादी वाक्य आज पण या लोकशाहीमध्ये लागू होतं. कारण आमची व्यवस्था काय करते, आमची सिस्टीम काय करते, आमचं गुप्तहेर खातं काय करतं, आमची CID काय करते, हे आमच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी ज्याने संतोष देशमुखांची हत्या केली, हा आरोपी गेल्या 36 दिवसांपासून अजून पण गायब आहे. सांगायला लाज वाटते. अहो, हा कृष्णा आंधळे सरपंचाची हत्या करायच्या अगोदर 2 वर्ष पण गायब होता. मग हत्या करायला का तो आकाशातनं खाली आला का? म्हणजे अगोदर 2 वर्षापासून तो गायब होता. तो गायब असून पण त्याला पोलीस प्रशासन गिरफ्तार करत नव्हतं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे हो. तो गायब आहे कागदपत्री आणि तो राजरोसपणे फिरतोय, घुमतोय, सर्वांच्या समोर येतोय, पण आमची व्यवस्था त्याच्या हातामध्ये बेड्या घालत नाहीये आणि म्हणूनच त्याला गिरफ्तार न केल्यामुळे सरपंचाला मरावं लागले. हो, दुर्दैवाची गोष्ट आहे. मग आमची व्यवस्था काय करते, आमचं पोलीस प्रशासन व्यवस्था काय करते, हा आमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कृष्णा आंधळेचं शेवटचं लोकेशन पुण्यात सापडले. सुदर्शन घुलेला पण पुण्यामध्येच अटक केले आणि पुण्यात घुलेला अटक केल्यावरती त्याच ठिकाणी कृष्णा आंधळेचं शेवटचं लोकेशन सापडलं होतं. पण लोकेशन शेवटचं पुण्यात सापडले, पण कृष्णा आंधळे पुण्यात नाही सापडला. अरे मग हा कृष्णा आंधळे कुठं आहे? ह्याचा नेमका एन्काउंटर केलाय का? ह्याला नेमकं संपवलं गेलंय का? ह्याला मारलंय का? हा आपल्या पुढे उभं राहिलेला, इथल्या व्यवस्थेच्या पुढे उभं राहिलेला एक प्रश्न आहे. मग तुम्ही मला पोलीस प्रशासन कृष्णा आंधळेला का मारल? हो, कृष्णा आंधळेची हत्या पण केली जाऊ शकते ना. त्यांच्या अक्काला लपवण्यासाठी किंवा बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यासाठी कृष्णा आंधळेचा एन्काउंटर पण केला गेला असू शकतो. काय सांगावं. म्हणजे आपली लोकांची भावना अशी आहे की समजा कृष्णा आंधळेला जर मारलं म्हणजे योगी पॅटर्नसारखं आपलं प्रशासन योगी पॅटर्नची बराबरी करू शकत नाही. पण जर समजा कृष्णा आंधळेला मारलं तर एक प्रकारे लोकांमध्ये संदेश जाईल की बघा, ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली, त्या आरोपीमधल्या जे काय 7-8 आरोपी आहेत, त्या आरोपीमधला जो कृष्णा आंधळे आहे, त्या कृष्णा आंधळेचा आम्ही एन्काउंटर केला आहे असं म्हणून एक प्रकारे लोकांची मनं जिंकणं. आणि हा काय जो लोकांचा उद्रेक झाला आहे, जो काय लोक रस्त्यावर आलेत, ह्या लोकांना शांत करण्यासाठी कृष्णा आंधळेला संपवलं तर नाही ना. 36 दिवस पण कृष्णा आंधळे आमच्या हाताला लागत नाही. अहो, आपली व्यवस्था पोलीस प्रशासन व्यवस्था इतकी खतरनाक आहे. ह्याने जर ठरवलं तर एका दिवसात ते कृष्णा आंधळेला पकडू शकतात. अहो, दाऊदचा ना ठाव ठिकाणा माहीत आहे. दाऊदचा आपल्या पोलीस प्रशासनाला दाऊदचं लोकेशन सापडतं. दाऊद काय करतोय, दाऊद काय खातोय, कुठं राहतोय, काय पितोय, ही आपली व्यवस्था सांगू शकते. मग जर आपली व्यवस्था दाऊदचं लोकेशन सांगू शकते तर मग आपली पोलीस प्रशासन व्यवस्था कृष्णा आंधळेला पकडू शकत नाही का? पकडू शकते हो, पण पकडायची गरज यांना पडली पाहिजे. ह्यांना लपवायचं तर नाही ना. हा शोध घेतला पाहिजे, हा शोध घेतला पाहिजे. याच्या पाठीमागचं राजकारण शोधलं गेलं पाहिजे. बांधवांनो, तुम्ही कमेंट करून सांगा कृष्णा आंधळेला बांधवांनो तुम्ही कमेंट करून सांगा कृष्णा आंधळेची हत्या केली गेली आहे का? बांधवांनो तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं, कृष्णा आंधळेचा एन्काउंटर केला गेला आहे का? ते तुम्ही कमेंट करून सांगा. कृष्णा आंधळे सापडत नाही म्हणजे आपल्या गृह खात्याचा अपयश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गृह खात्याचा अपयश आहे. कृष्णा आंधळे सापडत नाही. आणखीन 36 दिवस होऊन पण कृष्णा आंधळे नाही सापडत. हे अपयश कोणाचं आहे? गृह खात्याचा अपयश आहे. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आपल्याला माहिती आहे, आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय,
पण आपल्या घर खात्याची अवस्था अशी झाली की आंधळं जळतंय आणि पीठ पण आंधळच खाते, अशी अवस्था आपल्या घर खात्यात झाले. आपल्या घर खात्यानं लवकरात लवकर कृष्ण आंधळेचा शोध घेतला पाहिजे. आणि जर शोध नाही घेतला तर स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की चला कृष्ण आंधळेचा आम्ही एन्काउंटर केला आहे, कृष्ण आंधळेची हत्या केली, चला विषय संपला. स्पष्टपणे भूमिका समोर आल्या पाहिजे ना. 36 दिवस कृष्ण आंधळे सापडत नाही म्हणजे मग कृष्ण आंधळे गेला कुठं? हा, तो का आकाशातनं खाली येतो का खून करायला आणि 2-2 वर्ष गायब होतो का? हा, मग कृष्ण आंधळे लपवून कोण ठेवतोय? अक्काला वाचवण्यासाठी कृष्ण आंधळे लपवलाय का? हा, अहो अक्का सापडला आहे. हा, अक्कावर मोक्का लावलाय आता. मग अक्का सापडला, अक्कावर मोक्का पण लावला, अक्काचा प्यादा कुठे जाऊन बसलाय? हा शोध घेतला पाहिजे. काय दुर्दैवाची गोष्ट आहे हो, एक आरोपी सगळ्यावरती भारी पडतो, एक आरोपी कृष्ण आंधळे नावाचा. तो का सगळ्यांचा बाप झाला काय? हा, दाऊदपेक्षा मोठा आहे का कृष्ण आंधळे? हा, पोलीस प्रशासनापेक्षा कृष्ण आंधळे मोठा आहे का? हा, एका आरोपीला तुम्ही एवढं मोठं करताय का? ठरवलं तर तुम्ही एका रात्रीत त्याला पकडू शकता, पण पकडायला महत्वाचं आहे की त्याला पकडायची गरज आहे का? त्याला पकडण्यासाठी राजकारण आडवं येत नाही ना. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे आणि कृष्ण आंधळेला लवकरात लवकर गिरफ्तार केलं पाहिजे आणि लवकरात लवकर कृष्ण आंधळेला बेड्या घातल्या पाहिजे आणि